बघा, आज आपण काही प्रॉब्लेम शिकणार आहोत. प्रॉब्लेम जे आहेत ते बेस ऑन रेट लॉ. आता याच्या आधी आपण काय शिकलो? ऑर्डर ऑफ रिॲक्शन शिकलो, रेट कॉन्स्टंट शिकलो आणि रेट लॉ पण शिकलो. तर तुमच्या बुकमध्ये जो नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे इंटिग्रेटेड इक्वेशन्स फॉर रेट लॉ. तर ते शिकण्याच्या आधी आपल्याला काही रेट लॉवर आधारित प्रॉब्लेम शिकणं आहे. तर बघू आता अशा टाईपचे जे काही प्रॉब्लेम आहे याच्यावर ते सोडवतात कसे. तर एन सी आर टीच्या बुकमध्ये 4.3 आणि 4.4 जे काही इंटेक्स क्वेश्चन आहे त्याच्यामधला 4.3 जो आहे तो तुम्ही सॉल्व करा, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त विचारलेला आहे की ऑर्डर कशी काढते. ठीक आहे. आता 4.4 जो आहे तो आपण सोडवण्याचा प्रयत्न करू, कारण थोडा वेगळ्या टाईपचा क्वेश्चन तो आहे. ठीक आहे. मग आता बघा, 4.4 जो आहे त्याच्यामधला त्याचं जे की बेसिस आहे तो कशावर आहे? रेट लॉवर आधारित प्रॉब्लेम आहे. बघा, 4.4 तुम्हाला काय म्हणतो? द कन्व्हर्जन ऑफ मॉलिक्यूल एक्स टू वाय फॉलोज सेकंड ऑर्डर कायनेटिक्स. इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स is increased to 3 times, how will it affect the rate of formation of y? तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे की आपल्याकडे x एक रिॲक्टंट आहे, त्याच्यामुळे आपल्याला y हा प्रोडक्ट भेटतो. तर जेव्हा एक्सचं कन्व्हर्शन y मध्ये होईल तेव्हा, आणि जेव्हा आपण कंडिशन अप्लाय करू, जेव्हा एक्सचं कन्व्हर्शन हे 3 टाइम्स असेल तेव्हा वाय जो की फॉर्म होईल त्याच्यावर काय इफेक्ट पडेल. ठीक आहे. मग आता बघा, आपण काय करू, दिलेल्या माहितीवरून रेट लॉ लिहू आणि रेट लॉ लिहून प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. बघा आता आपल्याला काय दिलेलं त्यांनी, आपल्याकडे एक्स जो आहे, हा एक्स जो तुम्हाला दिसतो इथं, एक्स हा काय आपला रिॲक्टंट आहे. मग एक्स गिव्ज वाय. मग तुम्हाला एक्सनं काय दिला? तुम्हाला एक्सनं दिला प्रोडक्ट वाय. मग प्रोडक्ट वाय जो आहे हा आपला एकच प्रोडक्ट आहे. आपला एक्स काय आपला रिॲक्टर, एक्स हा रिॲक्टंट, वाय हा प्रोडक्ट. त्याला तुम्ही आर म्हणजे काय? रिॲक्टर. वाय म्हणजे काय इथं? पी. पी म्हणजे प्रोडक्ट. मग रेट लॉ जर मी याला अप्लाय केला, मग तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे की रेट लॉ आपण फक्त कॉन्सन्ट्रेशनच्या टर्ममध्ये लिहितो. मग काय येईल? आर इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन. कोणाचं येईल आता? रिॲक्टंट कोण आहे इथं? एक्स आहे. मग एक्स येईल. ठीक आहे, टू द पॉवर एक्स. मग आता एक्स इथं काय पण असू शकते. ठीक आहे. पण आता दिलेल्या एक्झाम्पलमध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी की बघा, कन्व्हर्जन ऑफ मॉलिक्यूल एक्स टू वाय फॉलोज सेकंड ऑर्डर कायनेटिक्स. याचा अर्थ असा होतो की इथं एक्स काय असेल? एक्स हा 2 असेल. मग लिहू तुम्ही याला परत, आर इक्वल टू काय येईल? मग के कॉन्सन्ट्रेशन एक्स टू द पॉवर 2. तर हा झाला आपला एक रेट लॉ दिलेल्या माहितीवर, त्याला आपण R1 म्हणू. आता आपण काय केलं? एक रेट लॉ लिहिला कशावरून? दिलेल्या माहितीवर. आता जी की दुसरी तुम्हाला दिलेल्या माहिती कशामध्ये, प्रॉब्लेममध्ये, ते बघा काय म्हणते. त्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. ठीक आहे. इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स इज इन्क्रीज टू 3 टाइम्स. काय केलं आपण आता? कॉन्सन्ट्रेशन जे काही एक्स आहे ते 3 टाइम्सनं वाढवलं. ठीक आहे. म्हणजे आता हा जो की एक्स आहे, आता हा इथं दुसऱ्या वेळेस एक्स नसेल, तो काय असला आता 3 टाइम्सनं वाढलेला असेल, तेव्हा तेव्हा वाय जो काही आहे फॉर्म होईल, तेव्हा त्याच्यावर काय फरक पडेल हे तुम्हाला काढणं आहे. ठीक आहे. मग आता दुसरा जो काही रेट आहे हा आपला पहिला रेट, दुसरा रेट लिहू आपण. मग तो येईल R2 इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन. आता ती एक्स राहिला का? नाही, तर येईल 3x, कारण आपण काय केलं? 3 टाइम एक्स वाढवला टू द पॉवर 2. त्याला आपण इक्वेशन 2 म्हणू. ठीक आहे. मग आपल्याकडे काय भेटले? 2 रेट लॉ भेटले, पहिला आणि दुसरा. जर काय केलं मी आता, या 2 रेट लॉवरून मला काय काढणं आहे? R2 ची व्हॅल्यू काढणं आहे. R2 इक्वल टू काय हे मला काढणं आहे. तर ते करण्यासाठी इक्वेशन 2 इज डिवायडेड बाय इक्वेशन 1 मी करतो, जेणेकरून मला काय होईल? एक्स R2 ची व्हॅल्यू भेटेल. मग काय होईल? इक्वेशन 2 काय आपल्याकडे? R2 इज इक्वल टू के 3x स्क्वेअर अपॉन R1 काय? के एक्स त्याचा पॉवर 2. मग काय होईल आता? हा के काय होईल? कॅन्सल होऊन जाईल. हा एक्स स्क्वेअर आणि हा एक्स स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. आता बघा इथं एक्स स्क्वेअर आणि हा एक्स स्क्वेअर कॅन्सल झाला, पण 3 जो आहे त्याचा पण स्क्वेअर आहे. मग 3चा स्क्वेअर किती होईल? 9 होईल. म्हणजे R2 अपॉन R1 इज इक्वल टू किती आलं? 9.
मग मला R2 काढणं होतं. मला काय करणं होतं, R2 काढणं होतं. R2 म्हणजेच काय, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ वाय. ठीक आहे, मग R2 इज इक्वल टू काय येईल, 9R1. ठीक आहे, म्हणजे जो काही आपला वाय फॉर्म होईल कोण्या कंडिशनमध्ये, जेव्हा आपण काय करू, एक्सचा काय करू, कॉन्सन्ट्रेशन हे 3 पटनं वाढू, तेव्हा जो काही वाय फॉर्म होईल, तो कसं असेल, ते 9 पट असेल कोणाच्या, R1च्या. मग आपण लिहू शकतो की फॉर्मेशन ऑफ वाय is 9 times of that R1. आणि हेन्स म्हणून आपण म्हणू शकतो की रेट, आपण काय म्हणू शकतो याच्यावरून, की रेट इज increases by 9 times. रेट काय झाला, 9 टाइम्सनं तो वाढला. ठीक आहे, तर हे झालं आपलं उत्तर. मग आपण काय केलं, याच्यामध्ये दिलेल्या माहितीवरून पहिले रेट लॉ लिहिला. हा जो काही आहे हा रेट लॉ आहे, त्याच्यामध्ये फक्त आपण रिॲक्टंटच घेतो, प्रोडक्ट घेत नाही. कंडिशन्स अप्लाय केली आपण. कंडिशन्स काय म्हणते, रेट हा 3 टाइम्स वाढला. ठीक आहे, मग त्याच्यावरून काय केलं आपण, इक्वेशन्स तयार केलं. 2 इक्वेशन्स तयार केले. मला R2 काढणं होता. इक्वेशन 2ला इक्वेशन 1ने डिवाइड केलं. मला काय भेटलं, डायरेक्ट R2ची व्हॅल्यू भेटली. आणि जो की R2 आहे हा R1 पेक्षा 9 पटीनं जास्त आहे. म्हणजे जो की इथं या रेखेमध्ये वाय फॉर्म होईल, फॉर्मेशन ऑफ वाय होईल, कॉन्सन्ट्रेशन एजचं 3 पटीने वाढवल्यानंतर ते कसं असेल, 9 पटनं वाढलेलं असेल. म्हणजे रेट जो असेल, रेट इज इन्क्रीज बाय 9 टाइम्स. आता हा रेट कोणचा, हा म्हणजे R2, म्हणजे काय असेल, R2. ठीक आहे, तर असं तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावं लागेल. आता आपण काय करू, दुसऱ्या टाईपचं एक्झाम्पल शिकू. ते थोडं वेगळ्या टाईपचं असं, ते पण सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करू. ठीक आहे, बघा आता हे प्रॉब्लेम नंबर 1 दुसऱ्या टाईपचा आपल्याकडे. फॉर अ रिएक्शन ट्वाइस A प्लस ट्वाइस B गिव्स C प्लस ट्वाइस D इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इज डबल. एचं काय केलं आपण, कॉन्सन्ट्रेशन डबल केलं. ॲट कॉन्स्टंट B द रेट ऑफ रिॲक्शन इज इन्क्रीज बाय फॅक्टर 4. ठीक आहे, हे आपली पहिली कंडिशन्स आहे याच्यामधली. दुसरी कंडिशन्स हे आहे, इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ B इज डबल ॲट कॉन्स्टंट A द रेट इज डबल, व्हॉट इज रेट लॉ. तर बघा तुम्हाला काय केलं करणं इथं, की तुम्हाला रेट लॉ काढणार आहे. काय काढणार आहे, रेट लॉ. आता आपल्याला माहितच आहे की रेट लॉ आपण कसा लिहितो, कोणतीही रिॲक्शन असो आपण रेट लॉ लिहितो, R इक्वल टू K कॉन्सन्ट्रेशन ऑफ A टू द पॉवर X इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B टू द पॉवर Y. त्याला आपण म्हणू नॉर्मल रेट लॉ. दिस इज नॉर्मल रेट लॉ आपल्याकडे आहे, नॉर्मल रेट लॉ आहे. ठीक आहे, यालाच आपण इक्वेशन 1 असं म्हणू. मग आता बघा इथं आपल्याकडे रिॲक्शन दिलेलं आहे की ट्वाइस A प्लस ट्वाइस B गिव्स C प्लस ट्वाइस D. तर लक्षात ठेवायचं नेहमी की आपण जेव्हा केव्हा नॉर्मल रेट लॉ लिहू, त्याच्यामध्ये हे कोइफिशियंट कधीच घ्यायचे नाही. तर 2 असो, 3 असो, काही असो, इथं पण काही असो, या कोइफिशियंटचा विचार करायचा नाही. तसंच पहिले रेट लॉ लिहून घ्यायचा, नंतर आपण काय करू, पुढं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. फक्त कोइफिशियंटचा इथं विचार करायचा नाही. मग आपण हे नॉर्मल रेट लॉ लिहिला या दिलेल्या रिॲक्शनवरून. आता काय करू आपण, की जी की कंडिशन्स दिलेली आहे याच्यामध्ये ते अप्लाय करू आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. तर तुम्हाला रेट लॉ काढणं आहे, याचा अर्थ काय असेल, तुम्हाला एक्स अँड वाय इक्वल टू काय असेल हे फाइंड करणार आहे. जेव्हा तुम्ही एक्स आणि वायच्या किमती काढसाल, तेव्हा एक्सची किंमत इथं पुट करायची, वायची किंमत इथे पुट करायची, आणि वी गेट द नॉर्मल रेट लॉ किंवा वी गेट द रेट लॉ. ठीक आहे, मग आता माझं एम काय, एक्स आणि वायच्या किमती काढणं. तर ते कसं निघेल, तर ते काढण्यासाठी जी की कंडिशन्स आहेत याच्यामधला ते आपण अप्लाय करू. मग बघा पहिली कंडिशन जी आहे, कंडिशन फर्स्ट. तर कंडिशन फर्स्ट जे आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डबल ॲट कॉन्स्टंट बी द रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज बाय फॅक्टर 4. त्यांचा असा अर्थ होतो की आपल्याकडे हा जो की नॉर्मल रेट लॉ आहे याच्यामध्ये त्यांनी चेंज केले, याला आपण R1 म्हणू. R2 जो आहे त्यांनी असा केला की जे की कॉन्सन्ट्रेशन आहे कोणाचं, एचं, ते डबल केलं. म्हणजे आता हे ट्वाइस A टू द पॉवर X होईल, आणि बी मध्ये काहीही चेंज केला नाही, म्हणजे B टू द पॉवर Y असाच राहील. ठीक आहे, याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणू. किती म्हणू, 2. समजलं का, कंडिशन काय की फक्त कॉन्सन्ट्रेशन एचं डबल केलं, बी मध्ये काही चेंज नाही. याला आपण R1 म्हटलं आणि याला आपण काय म्हटलं, R2 असं म्हटलं. ठीक आहे,
ते कंडिशन फर्स्ट आहे. जेव्हा यांनी अशी कंडिशन अप्लाय केली तेव्हा रेट काय आला, रेट इन्क्रीज, रेट काय आला, इन्क्रीज बाय 4 टाइम्स. ठीक आहे, त्यावेळेस रेट हा 4 पटनं वाढला, हे लक्षात ठेवायचं, हे आपल्या कामात येईल. ठीक आहे, आता हे पहिली कंडिशन झाली. आता दुसरी कंडिशन काय म्हणते बघा. आता दुसरी कंडिशन अशी आहे की इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज डबल ॲट कॉन्स्टंट ए द रेट इज डबल. आता हे पहिल्या कंडिशनच्या एकदम विरुद्ध आहे. मग काय म्हणते पहिली दुसरी कंडिशन सेकंड काय म्हणते आता की त्याला आपण R3 म्हणू. के जो आहे की म्हणजे रेट कॉन्स्टंट. आता कॉन्सन्ट्रेशन एचं तसंच ठेवलं त्यांनी. ठीक आहे, पण कॉन्सन्ट्रेशन बीचं जे आहे ते डबल केलं म्हणजे 2B येईल, इथं पॉवर वाय येईल. ठीक आहे, त्याला आपण म्हणू इक्वेशन नंबर 3. ठीक आहे, मग जेव्हा त्यांनी काय केलं, कंडिशन सेकंड अप्लाय केली तेव्हा जो की रेट होता, रेट इन्क्रीज झाला. रेट काय आला, इन्क्रीज बाय 2 टाइम्स. रेट काय आला, 2 टाइम्सनं वाढलं. ठीक आहे, मग आता आपल्याकडे काय इक्वेशन नंबर 1 आहे, इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 3 आपल्याकडे असं आहे. ठीक आहे, मग आता बघा आपल्याला या 3 इक्वेशनचा आधार घेऊन काय करणं, एक्स आणि वायची किमती काढणं आहे. मग ते आपण काढण्याचा प्रयत्न करू. जर आता आपण काय करू, 2 आणि 3 इक्वेशनला इक्वेशन नंबर 1 डिवाइड करू, जेणेकरून आपल्याला एक्स आणि वायच्या किमती मिळून जातील. मग पहिले काय करू आपण, इक्वेशन 2 इज डिवायडेड बाय इक्वेशन 1. आता असं केल्यानंतर मला एक्सची व्हॅल्यू भेटेल. ते बघा कशी भेटते. तर इक्वेशन 2 आपण ऑलरेडी पहिले लिहिलेलं आहे, ते बघा इथं हे इक्वेशन 2 आहे आपलं, दिसलं. मग काय R2 इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ट्वाइस ए टू द पॉवर एक्स इंटू बी टू द पॉवर वाय. भागेला R1 काय येईल आपल्याकडे, R1 आपल्याकडे असा आहे, कसा, हा बघा R1 दिसला का, R1 म्हणजे R1 इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ए टू द पॉवर एक्स इंटू बी टू द पॉवर वाय. मग आता काय होईल, इथं हे 2 रेट आपल्याकडे आहेत. मग इथं हा के का होईल, कॅन्सल होऊन जाईल. बी टू द पॉवर वाय, हा बी टू द पॉवर वाय कॅन्सल. आता या ट्वाइस ए टू द पॉवर एक्स मधला हा ए टू द पॉवर एक्स, हा ए टू द पॉवर एक्स कॅन्सल झाला. पण इथं राहिलं काय, आता इथं 2 टू द पॉवर एक्स राहिला. ठीक आहे, म्हणजे काय राहिलं आपल्याकडे, R2 अपॉन R1 इज इक्वल टू 2 टू द पॉवर एक्स असं आपल्याकडे राहिलं. मग आता बघा, जेव्हा आपण सेकंड कंडिशन बघितली होती तेव्हा जो की रेट आहे, रेट हा 4 पटनं वाढला होता. याचा अर्थ असा होतो की R2 अपॉन R1 म्हणजेच किती असते, ते किती येईल, 4 येईल. ठीक आहे, मग आता हे 4 आहे, आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढणं आहे. मग काय करावं लागेल आपल्याला की 4 इज इक्वल टू 2 टू द पॉवर एक्स. मग इथून एक्स इक्वल टू काय येईल, तर एक्स इक्वल टू 2 येईल. का बरं, कारण जर आपण इथं एक्सची व्हॅल्यू काय केली, 2 ठेवली तर 2चा वर्ग म्हणजे किती येईल, तो 4 येईल. म्हणजे आपण काय केलं, एक्सची व्हॅल्यू काढली, एक्सची व्हॅल्यू किती आली, मग आता 2 आली. ठीक आहे, त्याच पद्धतीने काय करू आपण, आता वायची व्हॅल्यू काढण्याचा पण काय करू, प्रयत्न करू. ठीक आहे, आता आपण एक्सची व्हॅल्यू काढली. आता इथे बघ आपल्याला वायची व्हॅल्यू काढणं आहे. मग जसं आपण इक्वेशन 2 आणि इक्वेशन 1 वरून काय केलं, एक्सची व्हॅल्यू काढली, त्याचप्रमाणे आपण इक्वेशन परत 1 वरून आणि इक्वेशन नंबर 3 वरून काय करू, आता वायची व्हॅल्यू काढण्याचा प्रयत्न करू. तर याच्यासाठी मला काय करावं लागेल, इक्वेशन 3 इज डिवायडेड बाय इक्वेशन 1 असं मला करावं लागेल. मग इक्वेशन 3 काय आपल्याकडे लिहितो बघा, R3 is equal to K concentration of A to the power X twice B to the power Y divided by इक्वेशन नंबर 1 म्हणजे आपला R1, तो कसा येईल, R1 is equal to K concentration of A to the power X into concentration of B to the power Y. मग आता काय होईल, इथं हा AX हा X कॅन्सल होऊन जाईल, हा BY कॅन्सल होऊन जाईल. मग इथं राहिलं काय, आता इथं के पण काय होईल, कॅन्सल होऊन जाईल. मग इथं एक BY कटला, हा BY कटला, पण इथं 2Y अजून शिल्लक आहे. ठीक आहे, म्हणजे काय होईल, हे R3 अपॉन R1 इज इक्वल टू 2 टू द पॉवर
वाय. ठीक आहे. मग आता बघा, आपण जेव्हा सेकंड कंडिशन बघितली होती तेव्हा रेट इन्क्रीज बाय 2 टाइम्स. जसं आपण पहिल्या कंडिशनला बघितलं की रेट इन्क्रीज बाय 4 टाइम्स, तेव्हा आपण काय घेतलं होतं की R2/R1 हे किती घेतलं होतं, 4 घेतलं होतं. त्याचप्रमाणे आता R3/R1 आपल्याला किती घ्यावं लागेल, 2 घ्यावं लागेल, कारण आपली सेकंड कंडिशन रेट हा 2 न वाढला, म्हणजे इथं 2 येईल. 2 इक्वल टू 2 द पॉवर वाय. मग इथून y इक्वल टू काय येईल, इथं y इक्वल टू 1 येईल. याचा अर्थ असा होते तर y इक्वल जर आपण 1 ठेवला, 2चा पॉवर 1 म्हणजेच काय असतं 2. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय केलं, एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू काढल्या. एक्स इक्वल टू किती आहे आपल्या, एक्स इक्वल टू 2 आहे आणि वाय किती आहे, वाय इक्वल टू 1 आहे. की तुम्हाला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू भेटल्या, म्हणजे एक्स इक्वल टू 2, वाय इक्वल टू 1. आपला जो की रेट लॉ आहे, तो कसा आहे बघा, कसा येईल रेट लॉ, इक्वल टू R इक्वल टू K कॉन्सन्ट्रेशन ऑफ A टू द पॉवर X इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B टू द पॉवर Y. मग तुम्ही एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढल्या. एक्स तुमचा किती आहे 2, वाय किती आहे 1. मग इथं पुट करायचं ते, मग काय येईल, R इक्वल टू K कॉन्सन्ट्रेशन ऑफ A. एक्स व्हॅल्यू किती काढली आपण, काढली ती 2 येईल इथं, आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ B, बीची व्हॅल्यू किती काढली 1, मग इथं काय येईल 1 येईल. मग हा जो काही काढला आपण, याला म्हणतो आपण रेट लॉ. कोणाचा, आपला जे की प्रॉब्लेम आहे त्याचा हा काय रेट लॉ आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण काय केलं, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढल्या, आणि इथं काय येईल मग आता, हा जो काही येईल, मग एक्सची व्हॅल्यू किती 2 आणि वायची व्हॅल्यू किती येईल 1 येईल. आपण काय केलं इथं, तर एक्स 2 ठेवून आणि वाय 1 ठेवून आपण काय करू शकतो, रेट लॉ काढू शकतो. ठीक आहे. तर अशाच प्रकारचं एक प्रॉब्लेम मी तुम्हाला देतो, तुम्ही ते सॉल्व करायचं आणि बघायचं आपल्याला जमते का. ठीक आहे. ओके. तर तिसरं जे की प्रॉब्लेम आहे ते बघा, अशा प्रकारचं आहे. तर बघा, हे तुमच्यासाठी होमवर्क आहे की फॉर रिॲक्शन ट्वाईस H2 प्लस ट्वाईस NO गिव्स ट्वाईस H2N2. ठीक आहे. मग आता हे जे की प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये आपण जे की याच्या आधीच सॉल्व केलं त्याच्याच सारखं आहे प्रॉब्लेम. तर तुम्हाला काय करणं आहे, इथं कंडिशन्स कोणकोणत्या आहेत ते ओळखणं आहे, आणि त्यांचे प्रॉपर इक्वेशन तयार करणं आहे, आणि ते व्यवस्थित लिहून त्यांचं काय काढणं आहे, राईट रेट लॉ. जसं आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये रेट लॉ काढला, तसंच तुम्हाला रेट लॉ काढणं आहे. ठीक आहे. तर सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. एकदम सोपा प्रॉब्लेम आहे, आणि मला सेंड करा. ठीक आहे. ओके. थांबू इथं, आपण उद्या काही नवीन प्रॉब्लेम घेऊ याच्याच टाईपचे. ठीक आहे. ओके. थँक्यू.